धन्यवाद. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळते विठ्ठलगाव संघाला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात फलंदाज बाद. सचिन माघारी परततोय. नवीन त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात फलंदाज येतोय संजय. नक्कीच पहिल्या चेंडूवर लेगबायच्या रूपाने एक धाव, दुसऱ्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात अचूक थ्रोवर विनोद कडनं बघायला मिळाली आणि चांगली विकेट मिळते विठ्ठलगाव संघाला. नवीन फलंदाज येतोय मैदानात दाखल होतोय संजय, द मॅन फ्रॉम आपटे. या ठिकाणी स्ट्राईकचा भार सांभाळतोय. आता मात्र पॅडी आउट झालेला आहे. सचिन स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच आज मात्र तीन समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वतः रिकी खाडे आणि गोळखामचा आवाज दत्तात्रय फर्डेसर. ओ बॅट स्लॉट मध्ये चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. विकेट मिळते विठ्ठलगाव संघाला आणि दुसरा विकेट बाद केला जातोय आपटे संघाचा. डीजे दोन विकेटचं पतन. धावा आहेत धावफलकावर अवघी एक. चांगली गोलंदाजी रोहन कडनं बघायला मिळते. एक पेस बघायला मिळतो, वेग बघायला मिळतोय. नक्कीच आता मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका केल्या त्यांच्यावर भरपाई करताना विठ्ठलगाव संघ दिसतोय. टीम मीटिंग मध्ये नक्कीच काहीच प्लॅनिंग वामन घोडविंदे यांनी सजवलं. कल्पेश खाडे योगेश खाडे सुद्धा नक्कीच लीड करतायत टीमला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन. पुनवीर फलंदाज भावेश. या वेळेस अतिशय दर्जेदार चेंडू उसळी घेतोय. शॉर्ट लेग मध्ये एक धाव मिळते. लेग बाईच्या रूपानं सिंगल न धाव संख्या पोहोचती आहे 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन खाडे. यावेळेस आता थोडी दिशा थोडी भरकटतीये. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईटच्या रूपानं सिंगलच्या रूपानं एक धाव मिळते. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3. नक्कीच गोलंदाजी करताना तुमची लाईन लेंथ, तुमचा टप्पा, तुमची दिशा खूप महत्वाची असते. धावसंख्या 3 होती आहे. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन टू भावेश. ओ चांगला फटका स्ट्रेट रिजनच्या दिशेने चेंडू येतोय. नरेश घोडविंदे कलेक्ट करतायत चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आपटे संघाकडून. या 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे. धावफलकावर धावसंख्या 5. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहननं केलेली आहे. 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा बघायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश टू रोहन. फुल टॉस आणि या चेंडूवर यू मिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची पहिल्या षटकाच्या समयनंतर आपटे संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 5 धाव. आपटे संघाची धावसंख्या होती आहे 3 गडी बाद 5 धावा. 3 बहुमूल्य विकेट मागच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. नक्की चांगली गोलंदाजी केली रोहननं. तीच लेगसी पुढे चालवायची असेल तर सौरभ वय वर्ष अवघ 17 हा गोलंदाजीसाठी येतोय. एक यंगस्टर गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये सपाटून मार खाल्ला या गोलंदाजानं. आज मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजीसाठी आहे भावेश आणि प्रशांत, सॉरी संजय आणि प्रशांत. स्ट्राईक सांभाळतोय
संजय. दुसरं षटक, पहिला चेंडू. ओ या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आ हिट. वाऱ्याच्या वेगाने वार्तालाप करणारा चेंडू होता. या उक्तीप्रमाणे एक एक विकेट मिळते आहे. नक्कीच खेळपट्टीवर स्थिरावणं गरजेचं असतं, पार्टनरशिप करणं गरजेचं असतं, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं, सिंगल डबल चौकार षटकार यासाठी सर्व क्रिकेट रसिक आपल्या गावाचा आपल्या संघाचा खेळ बघत असतात आणि त्यामध्ये मात्र यश मिळत नाहीये. संघर्ष करतोय आपटे संघ. चौथी विकेट गमावली जाते. आता मात्र धावगतीला वेग देणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी विठ्ठलगाव संघाकडनं केली जाते. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 100चा आकडा क्रॉस केला होता याच गोलंदाजीवर. अक्षरशः नक्कीच चांगली धुलाई झाली होती या गोलंदाजांची. परंतु आज मात्र या सामन्यामध्ये वाघ जरी जखमी झाला तरी तो थोडा थांबतो, विश्रांती घेतो आणि त्याच ताकदीनं त्याच त्वेषानं तोच तरारा तीच दहशत घेऊन पुन्हा मैदानात उतरतो आहे आणि आपलं भक्ष करत असतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ सापळे. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक सुरेख कलेक्शन बघायला मिळत आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. परिणाम निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आमचे स्कोरर मित्र विराज फरडे सांगतायत धावसंख्या 5, 4 गडी बाद. जीटीसी माध्यमातून आपण ही मॅच युट्यूबच्या मदतीनं बघताय. तुमचे मित्र स्वप्नीलजी गांगड आणि राजू राठोड यांच्या उपस्थितीनं अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळतंय. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सौरभ. ओ चपल येऊन लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. 5 लेग झोन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी रोहन कलेक्ट करताय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल सिंगलच्या रूपानं धाव मिळते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे. अचूक थ्रो होतीये परंतु या ठिकाणी उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतीये. धावसंख्या 2 वाटते. धावसंख्या 2 सस्ती आहे. धाव फलकावर धावसंख्या 7, 4 गडी बाद. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तो सराव मैदानात दाखवला तो संघ विजयी होत असतोय. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सौरभ साबळे. या वेळेस बॅटची नरेश घेऊन चेंडू जातो आहे लॉंग स्टॉपच्या झोन मध्ये. चेंडू जातो आहे सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. उत्कृष्ट संगीत संयोजन सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळतं डीजे महेश यांच्याकडनं. धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या 11. नक्कीच लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा चेंडू आता भरकडला. बॅटची टो एज घेतल्याने चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकार मिळाला तो आपटे संघाला. आता मात्र आपटे संघ त्या ऍक्सेलरेटरवर पाय ठेवायची गरज आहे त्या दिशेनं आगेकूच करतोय. धावसंख्या 11. चांगली फलंदाजी होती. आता मात्र फलंदाज विठ्ठलकडनं. यावेळेस पुन्हा एकदा आलं होतं कार्पेट लेग साइड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी वामन घोडविंदे नक्कीच चेंडूचा ताबा घेत आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र थ्रो मध्ये मिस्टेक होते आहे. पुन्हा एकदा 4थ्या धावेचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं. 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5व्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतो. चौकार. एकूण धावा 6. नजर हटी दुर्घटना घटी. नक्कीच तुमचं लक्ष तुमच्या टार्गेट वर पाहिजे. नक्कीच ओव्हरथ्रोच्या रूपानं एक्स्ट्राच्या रूपानं धावा मिळत आहेत. एकूण धावा 6. धावसंख्या सस्ती आहे 17. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सौरभ सापळे महागडा ठरतोय. आता मात्र अचूक टप्पा उसळी घेत नाहीये. हा ट्रॅकर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या होतीये धाव फलकावर 2 षटकाच्या समजल्यानंतर 17 धावा 4 गडी बाद.
आपटे संघाची धावसंख्या होतीये 17. 4 गडी बाद. आता मात्र या षटकामध्ये काहीसा फ्रंट फुटवर दिसतोय. आपटे संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 3 बहुमूल्य विकेट गेल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये चांगली गोडधोड या ठिकाणी सुरू आहे आपटे संघाची. या ठिकाणी मैदानावर खेळपट्टीवर जोडी आहे विठ्ठल आणि प्रशांत. विठ्ठल मात्र चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर अनुभवी गोलंदाज कैलास सापळे तिसरं षटक घेऊन येतोय. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं. फुल टॉस, लोवर फुल टॉस, चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुकी करत नाहीये. एक धाव मिळते चेंडूवर. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पोहोचते. स्कोर मूव्स ऑन 18 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. चुका करत करत शिकणं हा प्रयत्न प्रमादचा सिद्धांत आम्हाला थॉर्नडाईकने शिकवला. क्रिकेटमध्ये संघटन महत्वाचं, क्रिकेटमध्ये मैत्री महत्वाची, क्रिकेटमध्ये नेतृत्व महत्वाचं. जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर सिनियर खेळाडूंचा सन्मान करायला हवा आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला हवं. हेच क्रिकेटचं मादक सौंदर्य. प्रत्येक एक गाव एक अभिमान. त्रिफळा उद्ध्वस्त कैलास सापळे कमबॅक करतायत. उत्कृष्ट गोलंदाजी. जी आशा होती विठ्ठलच्या रूपानं आणि प्रशांतच्या रूपानं, विठ्ठल मात्र वाघारी परततोय. नक्कीच ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं, संघासाठी पार्टनरशिप करणं गरजेचं, बॅटिंग करताना तुमचं स्किल दाखवणं गरजेचं, खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं. कारण हा 7 षटकांचा सामना आहे. या 7 षटकांमध्ये पार्टनरशिप, तुमचा क्लास जर तुम्ही दाखवला तर मात्र तुम्ही विजयी होऊ शकता, चांगले टार्गेट सेट करू शकता. कारण क्रिकेट म्हटलं की नॉकआउट आम्ही गेम बघतोय. आमच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषे पार धाडण्याचा प्रयत्न आताच्या खेळाडूला माहिती आहे. परंतु लीग मॅच जेव्हा आपण खेळतोय त्यावेळेस पार्टनरशिप करणं गरजेचं असतं, त्यावेळेस टार्गेट सेट करणं गरजेचं असतं. हे शिकण्यासारखं प्रत्येक खेळाडूला. दरम्यान कैलास सापळे चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, यॉर्करचा मारा करतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा येणारा फलंदाज चूक करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. यू मिस आय हिट. गेलाय कारण एकावर एक विकेट मिळवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते कैलास सापळे यांच्याकडनं. नक्कीच धावसंख्या आहे धावफलकावर 18 धावा आणि विकेट्स गेल्यात या ठिकाणी 6. हॅट्रिक बॉल असेल कैलास सापळे यांच्यासाठी. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी. अनुभव खूप महत्वाचा असतो. क्रिकेट म्हटलं की एक्सपिरियन्स, प्रदीर्घ अनुभव, अचूक टप्पा, लाईन, लेंथ, तुमची दिशा खूप महत्वाची. दरम्यान हॅट्रिक बॉल कैलास सापळे इज ऑन हॅट्रिक. लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये भिरकावून दिला अलॉंग द कार्पेट. नरेश घोडविंदे थोडीशी मिस्टेक होती आहे आणि थ्रो सुद्धा. नक्कीच एकच धावेवर समाधान लागते. धावसंख्या होते 19. हॅट्रिकची संधी दबडलेली आहे. अपॉर्च्युनिटी कम्स टुवर्ड्स यू. तुमच्याकडे संध्या येत असतात, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. कारण चकाकते ते सर्व सोनं नसतं, पण त्या सोन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद घ्यायचा असतो आपल्या कामगिरीचा. तो कामगिरी सुरेख या ठिकाणी कैलास सापळे आपल्या गोलंदाजीमध्ये करताना दिसत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. या वेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा मधली यष्टी उद्ध्वस्त करताना या षटकातील 3री विकेट मिळवतो.
खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. मला माहिती आहे माझं टार्गेट काय आणि ते टार्गेट भेदण्याचा प्रयत्न कैलास सापळेच्या रूपाने आपल्याला मैदानावर दिसला. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन, 3 विकेट्स मिळवतो या षटकामध्ये. ओव्हर हॅट्रिक साधलेली आहे आणि धावसंख्या स्थिरावलेल्या आपल्या संघाची 19 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. खूप पडझड, खूप संत गतीने धावगती आणि विकेटचं सुद्धा पतन केलं जात आहे. आता मात्र संघाच्या मदतीला धावून आलाय नवीन फलंदाज कार्तिक. कार्तिकला अष्टपैलू खेळाडू कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे कारण मी नेहमी म्हणतोय का ना, कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. या संकटातून जो का आपल्याला बाहेर काढतो तोच खरा अवलिया असतोय, तोच खरा नायक असतोय, तोच खरा सरसेनापती असतोय प्रत्येक क्रिकेटच्या संघामध्ये. या वेळेस कार्तिकला ती कामगिरी करावी लागेल. कैलास सापळे पुढच्या गोलंदाजीसाठी तयार असेल. या वेळेस पुन्हा एकदा आता मात्र थोडीशी लाईन भरकडलेली आहे. पंचभूषण फेरे यांचा वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या धावफलकावर सस्तीये 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैलास सापळे. यावेळेस स्लोवर चेंज ऑफ पेस, फ्लोवर फुल टॉस. चेंडू कलेक्शन सुरेख होत आहे. यष्टीरक्षण सुरेख होत आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर स्टील 20 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. नेक्स्ट ओव्हर पॉवर प्ले ओव्हर. पुढचं षटक पॉवर प्लेचं असेल यात काही शंका नाहीये. 4 षटकानंतर 3 षटकानंतर धावसंख्या होतीये 20 धावा 7 गडी बाद. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत. तीन षटकानंतर धावसंख्या होती आहे आपटे संघाची 20 धावा 7 गडी बाद. 3 विकेटची आवश्यकता असेल विठ्ठलगाव संघाला, परंतु आपटे संघाला कमबॅक करण्यासाठी अस्त्र टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्यासाठी आलेल्या पुढच्या चेंडूंचा यथोचित सामना करावा लागेल. कारण चेंडू खूप शिल्लक आहेत. धावगती वाढवावी लागेल. खेळपट्टी टिकणं गरजेचं, पार्टनरशिप करणं गरजेचं. 4थं षटक घेऊन येत आहे आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. त्यानं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. तो रोहन खाडे गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. यावेळेस गोलंदाज रोहन खाडे, वैयक्तिक 2रं, संघासाठी 4थं. या षटकातील पहिला चेंडू. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये थोडंफार चेंजेस करताना दिसतात. काउ कॉर्नर झोन मध्ये, लॉंग ऑन झोन मध्ये खेळाडू नक्कीच आपल्याला दिसतोय. पॉवर प्लेचा षटक असेल. या षटकातील पहिला चेंडू बॅट नरेश घेऊन यष्टीरक्षक कलेक्ट करतोय. स्लीप मधील खेळाडू सुद्धा चांगली शिताफी दाखवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 20. आता मात्र प्रत्येक येणारा चेंडू आपटे संघाला धावगती वाढवावी लागेल हाच सांगत असेल. यावेळेस कनेक्शन होत आहे ऑफसाईडच्या दिशेने. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. कॅचेस विन द मॅचेस. चुकीला माफी नाही. एक धाव मिळतीये. प्रयत्न सुरेख होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या 1 न वाढते. धावफलक सक्त आहे 21 धावा. नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं, एफर्ट टाकणं गरजेचं असतं. तुमचं प्लॅनिंग एक्झिक्यूट करणं गरजेचं. एव्हरीथिंग ॲज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन पाहिजे. कारण प्लॅन असलेला मूर्ख प्लॅन नसलेल्या शहाण्याला हरवू शकतो. तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पॉइंटच्या दिशेनं चेंडू खेळून काढला. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार 4 धावा. चार धावांनी धावसंख्या पुढे जाती आहे 24 धावा. 25 धावा. धावसंख्या 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पॉवर प्लेचं षटक. चांगला क्लासिकल असा फटका बघायला मिळाला थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगले डेलिकेट टच ऑफ साईडच्या दिशेनं. पुन्हा एकदा सेम टू सेम कार्बन कॉपी शॉट खेळण्याचा प्रयत्न. सुसाइडल अटेम्प्ट. आउट. 8वा गडी बाद होतोय आपल्या संघाचा. डीजे
एकदा रोहन खाडे तू नवीन फलंदाज गजानन. हो चांगला अशी दिशा देतोय ओढ. क्लासिकल शॉट नजाकत क्लास. चेंडू जातोय सीमा रेष. दाखवतोय हा फलंदाज. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 29 धावा. 29 रन्स लॉस ऑफ 8 विकेट्स. पॉवर प्लेचे षटक काहीच महागडं ठरत आहे. 2 चौकार या षटकामध्ये आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रोहन टू गजानन. ओ चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. कमाल स्वीपर झोन मध्ये चेंडू विरकावून दिलाय सीमारेषे पार. षटक संपतय. 4 षटकानंतर आपटे संघाची धावसंख्या होती आहे 33 धावा. धावगती चांगली आहे पण विकेट्स खूप गमावलेल्या आहेत. 24 चेंडू मध्ये 33 धावा आतापर्यंत, परंतु 8 विकेट्स बहुमूल्य 8 विकेट्स गमावलेल्या आहेत. 2 विकेट्स मिळवण्यावर भर असेल तो विठ्ठलराव संघाचा आणि उर्वरित सर्व चेंडू खेळून काढणं. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते 18 चेंडू जर खेळले तर मात्र एक फायटिंग टोटल सेट करू शकतात आपटे संघ. कैलास सापळे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे संघासाठी. 5वं षटक घेऊन येत आहे. 4 षटकामध्ये 33 धावा. 8 गडी बाद. आपटे संघ पुन्हा एकदा संघर्ष करतोय मैदानावर. फलंदाज यासिन. ओ स्लोवर वन चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळत आहे. स्लोवर वन चा मारा होतो. व्हेरिएशन बघायला मिळत आहे. कैलास सापळे यांच्याकडे पहिला चेंडू निर्धाव. नक्कीच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. तुम्ही जेव्हा बॅटिंग करत असता त्यावेळेस तुमच्या बॅटचा फ्लो चांगला असणं गरजेचं असतं. स्ट्रेटच्या दिशेनं असणं गरजेचं. शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं. तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजलंय त्याप्रमाणे बॅट्समननं चालाकी दाखवणं गरजेचं असतं. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस कनेक्शन होत आहे. जेल जिंकण्याचा प्रयत्न होता. अचूक थ्रो. ओ या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु थ्रो थोडीशी जर चांगली झाली असती तर मात्र विकेट मिळाली असती. एक धाव मिळतीये. धावसंख्या होती 34 धावा. नक्कीच संकटांवर अशा पद्धतीने धुळून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. प्रत्येक सामना एक इतिहास होईल या पद्धतीने खेळावा तर मात्र तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. यावेळेस पुन्हा एकदा कैलास सापळे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. फलंदाज गजानन पुन्हा एकदा. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू. नजाकत भरा शॉट खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडासा वेट करतो. वेट अँड वॉच. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 34 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू. हॅलो 5 षटकामध्ये 42 धावा. हॅलो 5 षटकामध्ये 42 धावा. लाईट गेलेली आहे. कृपया आवाज जर पोहोचत असेल तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 5 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 42. 8 गडी बाद 42 धावा. गोलंदाज वामन घोडविंदे स्वतः कर्णधार. ओ चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. मध्ये जर नक्कीच त्याला प्रमोट केलं असतं तर मात्र चित्र वेगळं असतं. चांगली बॅटिंग करतोय फलंदाज गजानन. धावसंख्या होती 48 धावा. पहिल्या काही षटकांमध्ये पडझड झाली आणि त्या मात्र नंतर मात्र भरपाई करताना दिसतोय आपटे संघ. एक फायटिंग टोटल सेट करण्याचा प्रयत्न आहे. जर 60 धावा
पर्यंत मजल मारली तर एक काटिकी टक्कर होईल, यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. 48 धावा धावफलकावर. खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंग मध्ये. 11 चेंडूंमध्ये 15 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल सेट होईल. मग मात्र खरी काटिकी टक्कर बघायला मिळेल. कारण क्रिकेट द गेम ऑफ पर्सेंटिटी. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबल या शब्दाचा अर्थ दडलाय आय एम पॉसिबल. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपानं वाईटच्या रूपाने एक धाव मिळतीये. धाव संख्या वाढतीये. धावफलकावर सजतीये 49 धावा. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. एक 2-3 षटक खूप महागडी ठरत आहेत विठ्ठलगाव संघासाठी. बॅटची टो एज घेऊन फाईन लेग झोन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषे पार एक क्लासिकल नाजागत भरा चौकार. 4 धावा. ओके, संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. संघाची धाव संख्या होते 53 धावा. 50 कम्स अप. 6वं षटक सुरू आहे. चांगली भरपाई गजानन करतोय. ऑरेंज कॅप परिधान केलेला फलंदाज जर मात्र टॉप ऑर्डर मध्ये आला असता तर मात्र धावगती वाढली असती, यात काही शंका नाहीये. चांगली क्लासिकल बॅटिंग एकदम प्लॅनिंग न या ठिकाणी सजली जाते आपटे संघाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. माइट इज ह्यूज 6 धावा. धाव संख्या 59 धावा. कुणी विचार सुद्धा केला नव्हता. 3 षटकामध्ये अवघ्या 20 धावा होत्या आणि उरलेल्या 2 षटकामध्ये अतिशय तडाखेबाज अशी फलंदाजी आपटे संघाचा फलंदाज करतोय. गजानन इज ऑन फायर. हेच तर क्रिकेट आहे. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय, एक चेंडू सीमारेषे पार जातोय, एक चेंडू निर्धाव पडतोय. क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळत आहे शिरवली चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वामन घोडविंदे कर्णधार संघर्ष करतायत गोलंदाजी मध्ये. अजून टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस घेऊन गोलंदाजी हातात घेतली. आतापर्यंत अपयश येत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस डोळ्यांचं पारणं फेडावा असा माइटी माइटी ह्यूज मॅक्झिमम षटकार. 6 धावा. संदेश फोर्टचे सलामीवीर आमचे परम मित्र धडाकेबाज फलंदाज या मैदानावर ज्यांनी मैदान 100 झळकावलं अजित फडे सर यांचं आगमन झालंय. स्वागत असेल या व्यासपीठावर. 6 धावांनी धाव संख्या भुरकन पुढे जातीये. धाव फलकावर 65 धावा. 65 रन्स, लॉस ऑफ 8 विकेट्स. ही जोडी तब्बल गजानन 8 बॉल 30 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. डेलिकेट टच टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन फॉर 2 रन्स. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या 2 वाढते. धाव फलकावर सजली जाते. धाव संख्या 67 धावा. 9 चेंडू 32 धावांची एक वादळी इनिंग खेळतोय गजानन आपल्या संघासाठी, आपटे संघासाठी. क्या बात आहे. एकदा जोरदार डगआउट म्हणून टाळ्या झाल्या पाहिजेत आपटे संघाच्या. उत्कृष्ट बॅटिंग करतोय गजानन. जिंदगी की कश्मकश बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी है. मी आहे तो आला. त्यानं पाहिलं, त्याने भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार. सलामी देतोय चेरोबा देवस्थानाला. 6 धावांसाठी धाव संख्या सजली जाते धाव फलकावर. 73 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर. हे षटक खूपच महागडं. तब्बल 4 षटकार, 1 चौकार, 2 धावा आणि 1 वाईड अशा पद्धतीनं या षटकामध्ये सजल्या जात आहेत. 30 धावा. खूप आणि खूप आणि खूप आणि खूप आणि खूप आणि खूप महागडं षटक. तब्बल 31 धावा, सॉरी 31 धावांचं हे महागडं षटक ठरत आहे.
हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाहीये. शेवटचा मोहरा, शेवटचा प्यादा सुद्धा वजीराला टिपू शकतोय. याचं ज्वलंत उदाहरण पेश करतोय. गजानन आपल्या बॅट मधनं आगोगतोय. पुढचा चेंडू विनोद गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज. यावेळेस लॉंग मिसळी मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय. विकेट्सचा पतन होण्याचा प्रयत्न होता. छोट्या छोट्या हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात तुम्हाला यशामध्ये. परंतु आता मात्र विठ्ठलगाव संघाचे पूर्ण ग्रह फिरलेले आहेत. कारण वरद विनायक गजानन आला, त्यानं अस्त्र काढलं, त्याने शस्त्र फिरवलं, तलवार काढली आणि तलवारीला कत्तलबाजी सुरू केली आहे धावांच्या रूपानं. गजानन ओ वाऱ्याच्या वेगानं बॅट फ्लो बघतोय. ऑफसाईडच्या दिशेनं, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. फील्ड केला जातोय. एक धाव मिळतीये. आपल्या संघाला धावसंख्या सजली जाते. धावसंख्या होती आहे 75 धावा. आता मात्र हा सामना खूप बॅलन्स अवस्थेत आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्या संघाकडनं बघायला मिळते गजाननच्या रूपानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस कनेक्शन होत आहे. चेंडू गगनाला भिडलाय. झेल होऊ शकतोय. कॅचेस विन द मॅचेस उत्कृष्ट झेल. 9वी विकेट्स गमावली जाती है. देर आए लेकिन दुरुस्त आए, पर क्या करे जब चिड़िया चुप गई खेत. या ठिकाणी धावांचा डोंगर उभा करतोय आपटे संघ, परंतु 9वी विकेट्स गमावली जाती आहे. परंतु अजूनही स्ट्राईक बॅट्समन गजानन अजूनही मैदानावर आहे. वैयक्तिक धावांवर खेळतोय गजानन. 39 धावांवर खेळतोय. 11 चेंडू 39 धावा. 3 चेंडू शिल्लक या सामन्यातील, या इनिंग्स मधील. गजानन मनगडातील जोर दाखवतोय. क्रिकेटचा खेळ मन, मनगड आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम गजाननच्या रूपानं बॅटिंग मध्ये दिसतोय. धावांचा पाऊस पाडतोय. 39 धावांवर वादळी खेळी करतोय आपटे संघासाठी. ऑरेंज कॅप परिधान केलेला हा एक तडाखेबाज फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर भिरकावून दिला. झेल होऊ शकतो. गणपत घोडविंदे कोणती चूक करत नाहीये. आता मात्र ऑल आउट होतीये आपटे टीम, परंतु उत्कृष्ट खेळी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय गजानन. उत्कृष्ट फलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं. आपल्या संघाला एक सुस्थितीत नेण्याचं काम या फलंदाजानं केलं. जो जीता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे, हरलास तरी आज तू हा तुझा अंत नाही. हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही. येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही. सामर्थ्य नाशवंत नाही. त्या सामर्थ्याची झळाली आपल्या बॅटिंग मध्ये दाखवतोय गजानन. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या सल्ली जाते धावफलकावर. 75 धावा, 76 धावांचा एक मोठं टार्गेट सेट केलाय विठ्ठलगाव समाजासमोर. यावेळेस मी समालोचनाची धुरा पुढील सूत्रे स्फूर्त करतोय. व्हॉइस ऑफ डोळखाम, शहापूरचा मान, अभिमान, सन्मान. समालोचन क्षेत्रातील एक उत्तुंग असं नाव दत्तात्रय फडे सर. ओव्हर टू यू सर. हॅलो, धन्यवाद रिकी खाडी सर. अगदी मी म्हणेल हृदयाच्या देठापासून कष्ट घेतायत शब्द फेक करताना. कारण मित्रांनो, रक्तात क्रिकेट असायला हवं आणि ते क्रिकेट या दोन अवलियांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सातत्याने एकमेकावर मी म्हणेल उंदीर आणि मांजराप्रमाणे हा खेळ चालू असतो आणि साक्षीदार मी असतो. सातत्याने हे मला निरंतर चिरकाल पाहायला मिळतं. परंतु यामधूनच मी म्हणेल हे दोन उंदीर आणि मांजर, मग कोण ठरवा तुम्ही उंदीर की हे मांजर असतील आणि मी माकडच असेल. मी माकडच आहे. परंतु फायदा कोणाला झाला होता तुम्हाला माहिती आहे ना. दोन मांजरांच्या भांडण्यामध्ये माकडाचाच फायदा झाला. राजू राठोड त्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत आणि हे शब्द संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. आणि एडिटिंग कोण करतायत तर आमचे स्वप्नील गांगड.
हॅलो. हॅलो. अल्यानी विपक्ष शिवनेर दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. साई स्टार अल्यानी विपक्ष शिवनेर. साई स्टार अल्यानी संघाचे कर्णधार आणि शिवनेर संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्स यावेळेस कव्हर अप करतील हेमंत सोनावले सर. हेमंत सोनावले या किनवली विभागामधील अशी बुलंद तोप मी म्हणेल की जाम शब्दांनी शिव व्याख्याते अगदी मी म्हणेल शिव व्याख्याते देखील ते बनवू शकतात. गायन चांगलं करतात, समालोचन चांगलं करतात, अध्यापन करतात, क्रिकेट देखील चांगलं खेळतात, इंग्लिश देखील चांगलं बोलतात, म्हणजे संपूर्ण फुल पॅकेज. आणि कबड्डीचं देखील समालोचन करतात, कबड्डी देखील चांगलं खेळतात, जिम देखील करतात, काय काय करत नाही आणि उंदीर आणि मांजराचा खेळ देखील खेळतात सातत्याने. चला ओव्हर टू कमेंट्री बॉक्स या ठिकाणी ओव्हर टू टॉस्का बॉस. दोन्ही संघांना विनंती असेल शिवनेरकर आणि साईसर अल्यानीकर 1 मिनिटामध्ये आपण दोन्ही कर्णधारांना विनंती असेल शिवनेरकर शिवनेर संघाचे कर्णधार आपला आवाज जर येत असेल साईसर आलेत शिवनेरकर आपण यायचंय. कारण यावेळेस मी इतकंच म्हणेल जसं आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा सोनावले सर आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा तसा आमचा शिवनेरकर या शहापूर टेनिस क्रिकेट मध्ये फक्त त्यांचीच हवा आणि त्यांना जिरवण्यासाठी मी म्हणेल साईचा आशीर्वाद घेणारे साई सर अल्यानी संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आलेत, श्याम बंधू आलेत. पहिला चेंडू ओहो संधी होती, पहिला चेंडू संधी होती. भूषण बेरे टायटॅनिक पोज मध्ये निर्देशित करतात वाईट चेंडू. जाऊया आपण सोनाली सर या ठिकाणी टॉस्का बॉस कव्हर अप करतायत. ओव्हर टू टॉस्का बॉस. गुड आफ्टरनून टू ऑल. मला वाटतं या दिवसातला अंतिमच सामना खेळला जाणार आहे. शिवनेर विपक्ष साई स्टार अल्यानी आणि त्यांचा टॉस संदेश पोळचे धडाकेबाज फलंदाज अजित फर्डे यांच्या शुभ हस्ते होतोय. कोण कॉल करतोय? येस. आणि साई स्टारनं कॉल केला होता पण विजयी झाले ते शिवनेर संघ टॉस जिंकलेले आहेत आणि नक्कीच टॉस सॉरी हा टॉस व्हॅलिड नव्हता. बोल. पुन्हा एकदा अटेम्प्ट झालेला आहे. आता मात्र शेवटची संधी आहे टॉस साठी आणि शेवटी जिंकलेला आहे शिवनेर. तर मी नक्कीच विचारेल आपला काय निर्णय असेल. नक्कीच नाणेफेक जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि आमंत्रित करतात ते साई स्टारला फलंदाजीसाठी. काय टार्गेट सेट करा? 70 ते 80 पर्यंत आम्ही बघू. नक्कीच 70 ते 80 धावांपर्यंतचं टार्गेट आम्ही धावफलकावर ठेवू असं साई स्टार अल्यानी संघाचे कर्णधार सांगतायत. आपला काय मानस आहे? आम्ही 60 ते 65 पर्यंत 5 धावा. नक्कीच 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल असं शिवनेर संघाचे कर्णधार सांगतात. wicket. दोन्ही संघांना बेस्ट लक. थँक्यू सो मच. ओव्हर टू दत्ता फर्डे सर. धन्यवाद. खूप छान सोनवली सरांनी या ठिकाणी टॉस्का बॉस घेतला. खूप अनुभव आलेला आहे. श्याम बंधूंनी टॉस जिंकलाय आणि टॉस श्याम बंधू आपण निर्णय काय कळवायचे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय की जो नेहमीच आपल्याला सातत्याने जाणवतं की आताचे जे कॅप्टन असतात ते अटॅक करत नसतात तर डिफेन्सिव्ह होतात कारण त्यांना माहिती आहे की आपण चेस करू शकतो. परंतु असे कमी संघ आहेत की जे टॉस जिंकून फक्त बॅटिंग घेतात. तर या ठिकाणी श्याम देखील अपवाद ठरलेला नाहीये. पहिला फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 5 धावा. रिव्ह्यू फक्त LPW आणि बीमर साठीच आहे. झेल साठी स्निकोमीटर नाहीये.
स्निकोमीटर मी म्हणेल आपल्या टेनिस पूर्ण विश्वामध्ये अजूनपर्यंत इनोव्हेटेड झालेलं नाहीये. तर स्निकोमीटर नसल्यामुळे मी म्हणेल आपण रिव्ह्यू सिस्टीम घेऊ नका. जर एलबीडब्ल्यू आणि हाईटचा नो असेल तर आपण रिव्ह्यू सिस्टीम घ्या. आम्ही रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी निश्चितच देऊ. जीटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा महाराष्ट्राच्या 184 देशांमध्ये प्रदर्शित होते. महाराष्ट्राच्या नव्हे तर अशा संपूर्ण देशामध्ये 184 देशांमध्ये प्रदर्शित होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही पोहोचली जाते. नक्कीच फर्डे सर, सुरेख आपलं समालोचन आमच्या कानावर पडत आहे. आपण बोलला होता टॉस साठी, तर टॉस जिंकल्यानंतर कर्णधार आपल्या कोणत्या स्ट्रेंथ वर जातोय. कारण जर त्यांना गोलंदाजावर विश्वास असेल तर ते सरळ लगेच म्हणतात आम्ही फिल्डिंग करतोय, आणि फलंदाजांवर असेल तर ते सांगतात आम्ही फलंदाजी करतोय. धन्यवाद. निश्चितच शिवनेर संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जिंकण्यासाठी या ठिकाणी हवेत गावदेवी स्पोर्ट्स अल्यानी संघाला 76 धावा. हो थांबून खेळतात. ऑन साइडला टर्न केलाय. क्या बात आहे. फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेट झोन मध्ये या ठिकाणी येतील या बॅट्समनला 4 धावा. चौकार. गणपतच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. आपली ज्याप्रमाणे स्टॅन्ड जर बघितला गणपतचा, जर अगदी 6 फूटच्या वरती हाईट असेल आणि जर गणपतला जर तुम्ही बाउन्सर टाकणार, जर त्या बाउन्सरला जर गती नसेल तर तो सहज डिलिव्हर करू शकतो, कॅपिटलाइज करू शकतो. नऊ धावा धावफलकावर. गुड बॅटिंग. हो यावेळेस आक्रमण केलंय परंतु फुटबॉल फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावांसाठी प्रयत्न असेल. गुड थ्रो. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्येला या ठिकाणी पुणे वधारते धावसंख्या. धावफलक पोहोचली 11 धावा. चांगली धावसंख्या आहे. 7 षटकामध्ये 76 धावा करायचे म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 11ची सरासरी ही ठेवावी लागेल. 11 धावा प्रति षटकामध्ये येणं फार गरजेचं आहे. हो यावेळेस बिगिट. क्या बात आहे. कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चेंडू हाताला ब्रश करून यावेळेस काव कॉर्नर झोन आणि आपटे संघ ऑल आउट झाला. 76 धावा त्यांनी धावफलकर सजवल्या. एक चांगला स्कोर त्यांच्या माध्यमातून, एक चांगलं टोटल, चांगली धावसंख्या धावफलकर अंकित झाली. चांगलं सजवलं. परंतु आता ते सजवल्यानंतर पुढील काम काय असतं, पुढील कार्यवाही काय असते, तर एकंदरीत त्या फलंदाजांना थांबवणं हे फार गरजेचं आहे. हो आणि त्या थांबवण्याच्या पलीकडे एक पाऊल पुढे, एक पाऊल नेहमीच पुढे असणारा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपल्या मातीतला खेळाडू, आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू, आपल्या मुंबईचा खेळाडू. मी म्हणजे शहापूर मुंबई 2 तासाचा प्रवास म्हणजे आपलाच खेळाडू आणि मराठी माणूस.
क्या बात आहे, दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. योगेश बाद झाला, त्यानंतर गणपत देखील बाद झाले. रोहन येत आहेत आणि नामदेव. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. जो ऑरेंज कॅप होल्डर बॅट्समन होता गजानन येत आहेत आपटे संघाकडनं. 39 धावा त्यांच्या माध्यमातून या धावफलक सजवल्या गेल्या. गजानन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुललेंचा चेंडू होता ऑन साइडला. यावेळेस इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नव्हतं, कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली नव्हती. एक धावसंख्येवर आकार देईल आणि धावसंख्या या ठिकाणी पुढे हळूवार पद्धतीने थेंबे थेंबे तळेसाचे याप्रमाणे वधारते. 16 धावा. पहिले षटक विठ्ठलाचं खूप मागणे ठरलं. विठ्ठलाने 2 विकेट जरी कमावले असतील परंतु 16 धावा 15 धावा खर्च केल्या होत्या, हे मात्र विसरता कामा नये. फुललेंचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. इनफिल्ड मध्ये मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, सिली मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेगाने आले होते परंतु एक धाव छोट्या बॅकलिफ्टने, छोट्या अगदी मी म्हणेल हळूवार पद्धतीने पुश करून देखील धावा येऊ शकतात. परंतु 76 धावा या फायनली तुम्हाला चेस करायचे, हे देखील पूर्णपणे माइंडसेट असेल फलंदाजाचं. प्रॉपर कनेक्शन नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत खेळलेत फलंदाज, एकही फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला नाही. लीडिंग एजेस लागलेले आहेत, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. ज्यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही त्यावेळेस धावा या फार कमी येतात. एकतर स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही खेळत नाहीये, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण ऑन द राईज खेळत असताना फ्रंट फुटला येणं हे फार गरजेचं असतं. गुड बॉलिंग गजानन. नॉन स्ट्राईक फलंदाज, आपली पॅन्ट खाली करा. आपण क्रिकेट खेळत आहात, आपण युट्यूब लाईव्ह क्रिकेट खेळत आहात, आपण गावाकडील क्रिकेट खेळत नाहीये. सातत्याने आपण हिरो, क्रिकेटचा हिरो बनायचंय. हा देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा मी म्हणजे फुटबॉल फिल्डिंग पाहायला मिळाली. पायाने देखील क्षेत्ररक्षण केलं जाऊ शकतं, हे देखील आपण सातत्याने पाहतोय. एक धाव हळूवार पद्धतीने येते तर मी म्हणेल गजानन आपलं काम चांगलं करतोय. त्याचं काम अतिशय उत्तम, कारण 5 चेंडू मध्ये फक्त त्यांनी खर्च केल्यात 4 धावा. क्या बात आहे गजानन. आडव्या बॅटने यावेळेस इनसाइड आउट खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला गेले, 2 धावा मिळतील. तरी देखील मी म्हणेल कंट्रोल बॉलिंग, कारण मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा देणं इट्स अ नॉट बॅड एट ऑल, इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट. या 6 धावा या षटकात खर्च झाल्यानंतर पहिल्या षटकात 15 आणि दुसऱ्या षटकात 6 अशा एकूण 21 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 76 धावा म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जिंकण्यासाठी ऍटलीस्ट प्रति ओव्हर आस्किंग रन रेट अगदी मी म्हणेल 11चा म्हणजे 10.90 ची सरासरी हवीच आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 11 धावा या काढाव्याच लागणार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये 2 षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. ही स्ट्रॅटेजी देखील एक चांगली स्ट्रॅटेजी मी म्हणेल, कारण जर धावा पहिल्यांदा आल्या नाही तर फलंदाज जर सेट झाला तर सेट झाल्यानंतर तो डिलिव्हर करू शकतो, स्वतःला कॅपिटलाइज करू शकतो आणि हळूवार पद्धतीने नव्हे तर आक्रमण करून विस्फोटक खेळी करून आमच्या डीजे मास्टरला देखील संधी देऊ शकतो. खरंच क्रिकेट विथ म्युझिक डीजे मास्टर महेश ठाकरे हे शहापूर विभागामधील असे एक नावाजलेले डीजे की ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगलं डीजे वाजवण्यात येतं. डीजे मास्टर म्हणून जे ओळख आहे अगदी मी म्हणेल तर भिवंडी तालुक्यामध्ये डीजे योगेश पाटील हे देखील एक चांगले डीजे मास्टर आहेत. विठ्ठला पुन्हा आलेत. ज्या विठ्ठलांनी पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या परंतु 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी कमावले. काय गमावलं तर 15 गमावले परंतु 2 धावा 2 विकेट्स त्यांच्या दृष्टीने आणि संघाच्या दृष्टीने कमावले, हे फार महत्वाचं आहे. आता देखील धावा कमी देऊन विकेट्स त्यांना मिळवायचे. बॉडी अटॅक, गुड लाईन, ऍब्सोल्युटली ब्युटिफुल बॉल. साखल दंडात बांधून ठेवलंय. अगदी असं जाणवतंय हा फलंदाज अगदी 6 ते 7 फूट उंचीचा असेल.
मला वाटतं रोहन काडे आहेत आमच्या रिकी काडे सरांच्या अगदी हाईट वर हाईट त्याप्रमाणे पोहोचलेत, परंतु आमच्या रिकी काडे सरांचा स्क्वेअर कट खूप जबरदस्त आहे, कव्हर ड्राईव्ह खूप चांगली आहे आणि बंधू आहेत, परंतु खेळावं लागेल, चांगलं खेळावं लागेल. ओ क्या बात आहे, 3 स्टंपच्या कैची मध्ये सापडले बॅट एज साठी. या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. एलबी लेग बिफोर विकेट साठी आहे, परंतु बॅट एज साठी नाहीये. एलबीडब्ल्यू साठी आहे. रिव्ह्यू सिस्टीम अंपायर आपण बघायचंय. स्निकोमीटर नाही, परंतु जर 3 स्टंपच्या मध्ये जर असेल तर सॉफ्ट अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे विकेटचा. ओके रोहन जस्ट वेट, थांबायचंय. अजून अंपायरचा थर्ड अंपायर काय म्हणतायत? रिव्ह्यू घेतलाय ना तुम्ही? ओके. कारण विठ्ठल आलाय, कृष्ण तर समोरून चाललाय. Wicket. Umpire decision is not pending at all. Umpire decision is soft dismissal, and definitely we agreed. Third umpire decision is also out. मला वाटतं ज्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर बाद व्हायचे ना, तर संपूर्ण भारत मला वाटतं त्या ठिकाणी चिंतातूर व्हायचा. आज मात्र रोहन बाद झाला. आज मात्र रिकी काडे सरांचा चेहरा पडला, कारण सातत्याने तो खेळाडू किती मोठा आहे, तो खेळाडू किती मोठा आहे हे सिद्ध होतं. तो गेल्यावर तो कैलास आलाय. कैलास तर त्याला खेळल्यानंतरच त्याला उंचीवर घेऊन जावं लागेल, त्यासाठी त्याला स्वतःला कर्तृत्व करावं लागेल. विठ्ठला वेल गुड बॉलिंग. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल, दोन्ही हात पंचांचे सेमी सर्कल मध्ये आमचा भूषण बेरे निर्देशित करतात वाईट. चंद्राची अर्धकोर जशी त्याप्रमाणे आमचा लाजाळू अंपायर, कारण एक अंपायर तर मला वाटतं मुंबई पोलीस मध्ये आहेत आमचे अप्पा बडे सर. क्या बात आहे, बॅट्समननी अगदी यावेळेस जर बघितलं तर चेंडू आणि फळीचा संगम झालेलाच नाही. पॅड आणि बॅट मध्ये देखील खूप अंतर होतं. अशा मोमेंटला फटका एक्झिक्यूट करणं निश्चित हवेत गेला असता. हा फटका हवेतच गेला असता जर कनेक्शन पाहायला मिळालं असतं तर. मनोज विषय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मनोज विषय क्या बात आहे, अंडरआर्म प्रॅक्टिस चालू आहे या ठिकाणी. बॅट्समनच्या माध्यमातून अंडरआर्म प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे हे देखील क्रिकेट पाहायला मिळालं. धन्यवाद गणेश चौधरी साहेब, आम्ही भगवत चषकला येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हो यावेळेस फटका चांगला आहे, जेल होण्याची शक्यता असेल आणि जेल सुटला चेंडू हाताला ब्रश करून यावेळेस लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. फायनली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या फलंदाजाने दाखवून दिलं. प्रॅक्टिस करता करता हा चौकार आलाय. सव्वीस धाबा धावफलकावर 76 करायचे, 26 झाल्यात, अजून 50 धाब्यांची गरज. ओ सेट ड्राइव्ह, क्या बात आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू सरळ ट्रॅव्हलतोय मिड ऑनला. लॉंग ऑन रिजन जवळ मिड ऑन वर लॉंग ऑन पर्यंत पोहोचला होता. गजानन देखील आले होते त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील
फटक्यामध्ये ताकद जरी नसेल परंतु 1-2 बिकॉज 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. येस सर, नक्कीच धर्मवीर युवा प्रतिष्ठान वर्ष पहिलं आयोजित धर्मवीर चषक 2021 सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी प्रथमच धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित करते धर्मवीर चषक 2021 आणि याची सुरुवात होणार आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ओव्हरआर्म सामन्यांचे आयोजन केले आहे आणि मैदान आहे जय चोरबा मैदान कानवे, म्हणजे हेच मैदान. धर्मवीर चषक 2021 येणार याच मैदानावर, याच ठिकाणी, याच क्रीडांगणामध्ये, याच प्रांगणामध्ये. धावसंख्या धावफल कवर 28 धावा. तर मित्रांनो निश्चितच त्या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि धर्मवीर चषकाचा आनंद उत्सव तुम्ही त्या ठिकाणी लुटायचे. मित्रांनो प्रेक्षक वर्ग तर निश्चित येतील आणि चांगल्या मॅचेस असतील, कारण या विभागामधील हे मैदान म्हणजे एक सूत्रीकरण करणारं मैदान असेल. 3 ते 4 गावांना जोडून हे एक मैदान आहे. ही संपूर्ण पंचक्रोशी किनवली विभागामधील या मैदानावर अवलंबून आहे. म्हणून क्रीडांगण किती महत्वाचं असतं. क्रीडांगण ज्यांना नसतं त्या संघांना प्रॅक्टिस देखील करता येत नाही किंवा त्यांचा क्रिकेट हा लोप पावतो. परंतु या 5 ते 6 गावांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा या मैदानाच्या माध्यमातून अनेकदा मी म्हणेल कित्येक वर्षानुवर्ष क्रिकेट खेळायला मिळत आहे आणि त्यांचा क्रिकेट आज 7 समुद्रापलीकडे गेलाय. हे देखील मी म्हणेल तर मसोबा आमच्या चेरो बाप्पांचा आशीर्वाद आहे. कव्हर ड्राईव्ह क्या बात आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. 2 धाब्यांसाठी प्रयत्न असेल, गतीने वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. क्षेत्ररक्षक काय करतोय हा प्रश्नचिन्ह होता, परंतु फायनली गॅदर करून हा चेंडू डिलिव्हर केलाय. विकेट किपर त्या ठिकाणी चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. विकेट किपर देखील बघा सातत्याने सांगतोय क्षेत्ररक्षकांना की लवकरात लवकर चेंडू तुम्ही पुन्हा गोलंदाजाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे, कारण 1-2 याप्रमाणे ही धावसंख्येला या ठिकाणी सजवलं गेलंय. धावसंख्या धावफल कव्हर 30 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यावेळेस हवेमध्ये खेळले, जेल घेण्याची शक्यता असेल. जेल होणार नाही. चेंडू या ठिकाणी हातामधून निसटतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करेल का? आणि येस यावेळेस येईल. हा चौकार खराब प्रदर्शन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. गल्लीमधून चेंडू फरार झाला होता आणि पूर्णपणे डीप थर्डमॅन झोन मध्ये स्वीपर आणि डीप थर्डमॅन झोन मधून चेंडू यावेळेस सरळ सीमारेषेचा वेध घेतोय 4 धाब्यांसाठी. स्क्वेअर ऑफ दी विकेट जर बघितलं, दिशा दिली तर अंतर का गाठतं, कारण त्या ठिकाणी स्लोप आहे, उतार आहे आणि उतार खेळपट्टीवर खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो. लीडिंग एज लागली होती. विकेट कीपर क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अवेव द बॉडी खूप दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जर विचार केला तर चेंडू पर्यंत फ्रंट फुटला आले नाही. बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र बॅटवर चेंडू कनेक्ट होणार नाहीये. गुड बॉलिंग. यावेळेस पॅडवर चेंडू रापतोय. अपील केली जाते लेग स्टंपच्या बाहेर. पिचिंग थोडस इम्पॅक्ट ऑफ आउटलाईन पाहायला मिळालं. इम्पॅक्ट इन लाईन नव्हतं तर आउट लाईन होतं. परिणामी पंच निश्चित करतायत डॉट डिलिव्हरी. चांगली बॉलिंग. 2 चेंडू निर्धाव. फलंदाजावर प्रेशर आणलंय या ठिकाणी. कार्तिक 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग. दर्जेदार बॉलिंग. यावेळेस बिग हिट. बिग परंतु गजाननचे हात साक्षात वक्रतुंडाचे हात, की जो आपल्या पोटामध्ये मी म्हणेल असे हजारो सूर्यांना देखील सामावून घेऊ शकतो तो गजानन म्हणजे साक्षात वक्रतुंड अवतरला आणि संकट मोचक ठरला आणि काय झेल पकडलाय. संपूर्ण सृष्टी आपल्या हातात घेतली त्याप्रमाणे हा झेल पकडलाय. बीके तर साक्षात पाहतच राहिलेत गजाननला काय झेल पकडलाय. फलंदाज बाद. कारण मागे गणेशोत्सव देखील 15 तारखेपासून मित्रांनो येतोय आणि गणेशाचा आशीर्वाद सर्वत्र सगळ्या खेळाडूंना मिळेल. कारण दिवसाची सुरुवातच मी म्हणेल गणेशाच्या वंदनाने, गणेशाच्या स्मरणाने, गणेशाच्या आशीर्वादाने, गणेशाच्या आरतीने होते. कव्हर ड्राईव्ह क्या बात आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण होईल. क्षेत्ररक्षक फुटबॉल फिल्डिंग करतोय आणि 2 धावा मिळतील.
खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फेकी अतिशय खराब, 2च्या ठिकाणी 3 धावा, 4 धावा देखील मिळतील आणि 4 धावा. क्या बात आहे, 4 धावा या ठिकाणी धावून काढल्या जात आहेत. या वेळेस तर मला आठवण होते 2011ची, आमच्या गांडवाडी या ठिकाणी 1 चेंडू 6 धावा असताना नरेश चौधरी एक क्रिकेटर होते, त्यांनी फटका फक्त प्लेसमेंट केली होती स्वप्नीलजी गांगड आणि समोर कव्हर झोन मध्ये चेंडू गेला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू विकेट किपरच्याकडे फेकला, तो चेंडू हातातून निसटला, पुन्हा तो चेंडू लॉंग लेगला गेला, त्याने फेकला, अशा मिळून 6 धावा काढल्या गेल्या आणि त्या ठिकाणी डोळकाम संघ पराभूत झाला. असं देखील क्रिकेटमध्ये झालंय. खरंच असं कित्येकदा क्रिकेटमध्ये एक वेळ जर 8 धावा देखील काढल्या होत्या, बिलामध्ये चेंडू गेला होता. खरंच धावून देखील धावा येऊ शकतात, परंतु आता मात्र तसं पाहायला मिळत नाही, कारण आता ग्राउंड खूप चांगले झालेत आणि आमचा राजू राठोड यांनी देखील 6 धावा. स्कोर झाला या ठिकाणी 38 धावा. जिंकण्यासाठी 76 धावांची गरज, 38 धावा धावफलक अंकित झाल्यात. एक चेंडू 7 धावा देखील धावलेत. म्हणजे बघा काय क्रिकेटमध्ये घडलंय, क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही, ते देखील घडलंय. संजय येत आहेत. फटका चांगला आहे, चेंडू जमिनी लगत यावेळेस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फटका चांगला होता, पण तो गॅप सिलेक्शन पाहायला मिळत नाही, कारण सातत्याने मी म्हणेल गॅप सिलेक्शन येणं आणि गॅप सिलेक्शन मध्ये तो फटका खेळणं फार गरजेचं आहे. कारण सातत्याने ज्यावेळेस रिकी पॉन्टिंग खेळायचे, रिकी पॉन्टिंग नेहमी म्हणायचे की मी ज्यावेळेस खेळायला जायचो स्वप्नीलजी, त्यावेळेस मी फक्त तो क्षेत्ररक्षक बघत नसायचो, त्या दोघांमधला गॅप बघायचो. मी सचिन रमेश तेंडुलकरांना बघत नसायचो, वीरेंद्र सेहवागला बघत नसायचो. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू फरार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप कव्हर झोन मध्ये येतील. या ठिकाणी डीप कव्हर झोन मध्ये, स्वीपर झोन मध्ये येतील या 4 धावा. क्या बात आहे, गॅप सिलेक्शन याला म्हणतात रिकी पॉन्टिंग स्टाईलने फटका. शातर धावांचा डोंगर पुढे आहे आणि तो डोंगर पार करायचे, त्यासाठी इम्रान खान नेहमी म्हणतात की समोर किती पण मोठे खेळाडू असो, कधीच आयुष्यामध्ये स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. डोंट गिव्ह अप, ऍब्सोल्युटली डोंट गिव्ह अप इन एनी कंडिशन, बिकॉज एव्हरी सिच्युएशन विल गिव्ह यू द ऑपॉर्च्युनिटी टू डेडिकेट युअर हार्ड लक. वन मोर बिग ब्लास्ट. क्या बात है, यावेळेस सातत्याने दाखवतोय की ज्याप्रमाणे रिकी पॉन्टिंग म्हणाला मी गॅप टीट फॉर टॅट अशाच पद्धतीने खेळायला गरज आहे आणि खेळला तर मी म्हणा आमचे प्रेक्षक देखील टाळ्या वाजवत आहेत. प्रेक्षक देखील या चॅम्पियन्स प्रीमियर लीगला सपोर्ट करतायत, कारण सातत्याने मित्रांनो हा फलंदाज इम्प्रेस करतोय. इम्प्रेसिव्ह बॅटिंग, जर त्याच्याकडे षटकारांची जरी मी म्हणेल ॲबिलिटी नसेल, परंतु चौकार मारण्याची ॲबिलिटी ही त्याच्यामध्ये कुठून देवानी त्याचा गाठोडं भरलंय. फक्त जेंटली पुश करतोय. पुन्हा एकदा 2 धाव्यांचा प्रयत्न असेल, 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्या बात आहे, क्षेत्ररक्षक मात्र मी म्हणेल फुटबॉलच खेळतायत. या 2 धावांनी धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलक पोहोचले 49 धावा, कारण 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 76 धावांची गरज आपटे संघाने समोर ठेवली होती आणि अल्ल्याली संघ खूप छान पद्धतीने आतापर्यंत खेळतोय. गुड बॅटिंग. फॉलो केलं होतं फलंदाजाने, परंतु लाईन ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड असेल 50 धावा. 26 धावांची गरज, 26 धावांची गरज आहे. अजून 2 षटक बाकी आहेत आणि या षटकामधील 2 चेंडू म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे 14 चेंडू आहेत. 14 चेंडू आणि 26 धावा. मॅच पॅरलल आहे. 50-50% द मॅच विल बी ऑन बोथ साइड. So it depends on how to approach
if you going through the positive approach, then you will definitely execute it, then you will be succeed. बॅट्समननी पॉझिटिव्ह अप्रोचने जावं लागेल तर तुम्ही जिंकू शकता. अटॅक, फुलटॉस चेंडू, हाईट, पंच निश्चित करतायत, नो चेंडू असेल आणि फ्री हिट आणि एक धाव देखील मिळाले वाटतं. बाईच्या स्वरूपात धाव देखील मिळाले. अशा 2 धाव मिळतील एक्स्ट्रा स्वरूपात. म्हणजे एक तर धावा कमी आहेत आणि तुम्ही धावा जर एक्स्ट्रा स्वरूपात द्याल तर स्वतःच पाय कुऱ्हाडीवर घेऊन जाल. मी म्हणेल कुऱ्हाड नव्हे तर आता तलवार देखील पाहायला मिळत नसते. कारण साधारण गवतावर जरी पाय ठेवलं, फास्ट घ्यायचंय, कारण गवत जरी हातात घेतलं तरी देखील हात कापला जातो. तर तलवारीवर पाय ठेवण्याची गरजच नाहीये. 24 धावांची गरज, 52 धावा. और बॅटने लॉफ केलाय इनफिल्ड मध्ये, डायरेक्ट हिट. काय करतोय क्षेत्ररक्षक, अगदी हातामध्ये दिला असता तरी देखील विकेट मिळाली असती. परंतु डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. आपटे संघ डिफेन्सिव्ह खेळतोय आणि अल्लानी संघ अटॅक करतोय. कारण त्यांच्या पाठीमागे सूत्रधार कोण, तर रिकी खाडे सर. तेच तर मी म्हणेल त्यांचं अमृत आहे. सेट ड्राइव्ह, क्या बात आहे. फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. यावेळेस सरळ पॅटने एक देखना फटका. चेंडू लॉंगर बाउंड. कारण आपल्या झोळीमधून दुसऱ्याला द्यायचं असेल तर ती झोळी आपली नेहमी रिकामी असते. परंतु समोरच्या कडून आपल्या झोळीमध्ये काहीतरी घ्यायचं असेल तर आपली झोळी ही नेहमीच रिकामी असते. हेच या ठिकाणी पाहायला मिळालं या फलंदाजाकडनं. धावांची भूक इतकी वाढली, धावांची भूक अल्लानी संघाची खूप वाढली आहे. कारण त्यांचा सूत्रधार सोनवणे सर, आपला रिकी खाडे सर त्यांच्या पाठीशी आहेत. खरंच ते गेल्यापासून किती बदल झालाय त्यांच्या डगआउट मध्ये. पॉझिटिव्ह अप्रोच मिळालाय. जिंकण्यासाठी राहिल्यात फक्त आणि फक्त 12 चेंडू, 19 धावांची गरज. मॅच पूर्णपणे अल्लानी संघाच्या बाजूने आहे. परंतु जर या षटकामध्ये 2 ते 3 विकेट तुम्ही गमावल्या तर मात्र ही मॅच तुम्ही स्वतः कठीण करून बसाल. परंतु मॅच आली 12 चेंडू, 19 धावांची गरज. मी नेहमीच म्हणत असतो की जीवन आहे करी कसोटी राजा, मागे वळून पाहू नका. येईल कोणी तारवया, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. विजय मित्रांनो तुमच्या जवळचा आहे. जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. द लाईफ इज ऑल अबाउट अनसर्टिनिटी. वी डोंट नो अँड द गॉड विल नोज when the life will be ended. So always in end of the blood you have to try it. And don't give up. Absolutely don't give up. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचा मी म्हणे रक्ताचा थेंब पडत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. 12 चेंडू, 19 धावा. स्ट्रेट ड्राइव्ह, क्या बात आहे. फटका चांगला आहे. टायमिंग मिमीचा चेंडू थांबेल का, थांबवलंय फुटबॉल बिल्डिंग. परंतु काय केलंय तर मला वाटतं डोक्याला हात लावला म्हणजे काय झालं तर चुकी झाली. या सिच्युएशनला राहिल्या फक्त 15 धावा. 15 धावा, 11 चेंडू 15. लीडिंग एज. नशीब बघा किती चांगले आहे क्षेत्ररक्षण. फायनली या ठिकाणी नशिबाने पूर्णपणे चांगला अडवतोय. 14 धावांची गरज, 10 चेंडू 14. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज या ठिकाणी जर बघितलं तर विनोद आणि कैलासने आज मात्र कैलास पर्वतावर जाऊन बॅटिंग केले. त्या कैलास पर्वतावर त्याची उंची वाढली. इतकी जबरदस्त क्रिकेट. फुलटा चेंडू, फक्त दिशा दिली. डीप कव्हर झोन मध्ये त्या क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील.
वन शॉट 13 धाब्यांची गरज. वन शॉट आहे, 13 धाब्यांची गरज. गुड बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग. काय मॅचला रंगतदारपणा आणलाय बघा. स्लो बट स्टडी स्टार्ट, परंतु हा फलंदाज बाद होतोय, बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. कैलास, क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या मॅच मध्ये अल्यानी संघाला जर आणलं असेल तर कैलास पर्वताच्या उंचीवर जाऊन स्वतःचा खेळ मी म्हणेल या खेळाडूने दाखवला आणि सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. चौधरी साहेब भगवा चषकला फळदेसर आले नाहीत, क्षमा असावी, परंतु सातत्याने शुभेच्छा तुम्हाला मिळत होत्या. संकेतला सांगत होतो आणि आमचे 3 त्रिसूत्रीकरण तिथे असताना 4थ्या माणसाची गरज देखील त्या ठिकाणी नव्हती. तेरा धाब्यांची गरज, 13 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. बघा हे 2 चेंडू गजाननचे फार महत्वाचे. हे चेंडू जर डॉट आले तर मॅच खूप चांगली रंगेल. ओ क्या बात आहे गजानना, ओ आपल्या संघासाठी वक्रतुंडचा मी म्हणेल या ठिकाणी ठरलाय. गजानन आपल्या नावाप्रमाणे पूर्णपणे बॉलिंग करतोय, कारण 8 चेंडू 13 होते, आता राहिलं 7 चेंडू 13. कारण साक्षात विष्णूचे अवतार परशुरामानं देखील वक्रतुंडानेच त्या ठिकाणी पराभूत केलं होतं. हो, रागावर क्रोध आणि क्रोधावर अजून एक संधी. गजानन मात्र धाव कंप्लीट होते, संधी आली होती. 12 धाब्यांची गरज, 6 चेंडू 12 धावा. मॅच खूप चांगली रंगली, कारण या खेळासाठी मी म्हणेल निश्चितच सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्ह आमची संपूर्ण टीम, स्वप्नील गांगड असतील, आमचा राजू राठोड असेल, त्याचप्रमाणे DJ मास्टर महेश ठाकरे असतील आणि संपूर्ण राजेश पडे साहेबांची या संपूर्ण टीम असेल, राकेश स्पोर्ट्स क्लब चिरवली आणि त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील सगळे सदस्य यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय. ही चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं आणि या पर्वामधील दिवस क्रमांक दुसऱ्या दिवस क्रमांकामधील ही मॅच रंगते 2 तुल्यबळ संघांमध्ये. दोन्ही संघ जर बघितलं तर नौके संघ आहेत, आपटे संघ आणि अल्यानी संघ. एक मोठी टीम सायसर अल्यानी संघ ऑलरेडी मॅच जिंकले. आता या छोट्या टीमला, परंतु छोट्या टीम मध्ये देखील खेळाडू खूप मोठे आहेत, खूप जुने खेळाडू आहेत, खूप अनुभवी खेळाडू आहेत. जरी टीम जरी कमी मी म्हणेल दर्जाची असेल, परंतु खेळाचा दर्जा त्यांनी इतका वाढवलाय की मोठ्या टीमला देखील सलाम करावा लागेल, कारण त्यांच्यामध्ये देखील सलाम आहे. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. जर 12 आल्या तर मी म्हणेल आनंदोत्सव होईल आणि रिक्की काडेसर देखील खूप आनंदी होतील. परंतु रोहन बाद झाल्यानंतर चेहरा पडला, परंतु कैलास झाल्यानंतर कैलासने अशी त्यांना मला वाटतं मान उंचवणारी फलंदाजी केली की 6 चेंडू 12 धावा होतात. केल्याने होत आहे, ती केल्याची पाहिजे. परिस्थिती जर बघितली तर 50-50 मॅच दोन्हीकडे. जो संघ ऑब्झर्व करेल प्रेशर तो संघ जिंकेल. 3 चेंडू डॉट, मॅच कठीण. 3 चेंडू मध्ये 2 हिट, मॅच फिनिश. मस्ट विन मॅच, डू और डाय. क्या बात आहे. ओ भावेश, आवेशामध्ये येऊन, जोशामध्ये येऊन जर लाईन लेन जर खराब झाली तर मॅच या ठिकाणी आलेली संघ जिंकू शकतो. 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. क्या बात आहे. फलंदाजाला नाचवायचंय, स्वतः नाचायचं नाहीये. मला वाटतं स्वतः नाचतायत. गोलंदाज खराब बॉलिंग, अतिशय खराब बॉलिंग. क्रिकेटवर प्रेम असणं आणि क्रिकेटपट्टू असणं यामध्ये खूप काही अंतर असतं. कारण क्रिकेटर ज्यावेळेस कर्णधाराचा विश्वास आपला गोलंदाजाच्या माध्यमातून, फलंदाजाच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस पूर्ण करतो तो खरा क्रिकेटर.
आणि हा खरा क्रिकेटर आहे की नाही. 3 वाईट टाकलेत. मॅचला मी म्हणेल कठीण करून बसलेत. तुम्ही जर लाईन लेतो बॉलिंग करू शकत नाही तर तुम्ही एक चांगले गोलंदाज ठरू शकत नाही. सिच्युएशन कोणती आहे त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळायचंय. परिस्थिती कोणती आहे, परिस्थिती बिकट करायची की ती परिस्थितीवर अनुरूप तुम्हाला अनुकूलता आणायची हे तुमच्यावर आहे. तुम्ही परिस्थिती प्रतिकूल बनवली. अनुकूल परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाणं एकंदरीत यू आर नॉट अ गुड क्रिकेटर. शेवटच्या क्षणामध्ये लढायचंय तर मनातून हरायचं नाहीये. जे मनातून हरतात ते मैदानावर मला वाटतं जिंकत नाही. चला टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी राहिल्यात 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. एसपीएल ला देखील 6 चेंडू 4 धावा डिपेंड केल्या. सचिन आले. चॅम्पियन प्रीमियर लीग 6 चेंडू 9 धावांची गरज. चांगली मॅच. सचिन आले. स्टंप पूर्णपणे कव्हर होतोय. 5 चेंडू 9 धावा. बॅट्समन करेल तरी करेल काय. जर चेंडू जर अगदी ऑफ स्टंप वर्ण लेग स्टंपच्या अगदी दिशेने स्टंप वर्ण कव्हर होऊन विकेट किपरच्या हातात जातोय. फलंदाजाला एकतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. एक धाव जरी गेली तरी देखील मी म्हणेल इतकं नुकसान होणार नाही, परंतु वाईट गेली तर खूप मोठं नुकसान होईल. 3 वाईट आल्यात. बॅकफुटला गेले. 8 पंच केलाय. चेंडू यावेळेस त्यामध्ये क्लास दाखवलाय रोहित शर्मा स्टाईलने. दुसरी धाव कंप्लीट होईल का. येस, विकेट किपर मिस करतोय. 2 धावा आल्यात. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 6 जर आल्या तर सुपर ओव्हर होईल. काय करतोय सचिन. हे सचिन हे 3 अक्षरी पूर्ण क्रिकेट व्याप्त, परंतु सचिनला जर आज सिद्ध करता आलं नाही तर मी म्हणेल हे नाव आज या ठिकाणी पूर्णत्वाला जाणार नाही. पूर्णत्वाला जाण्यासाठी सचिनला या धावा डिपेंड कराव्या लागतील. आमच्या जीडीने कित्येक वेळा करून दाखवलंय. फुलटॉस चेंडू बिग हिट. मॅचला या ठिकाणी फिनिश केलाय. क्या बात आहे. याला म्हणतात रिकी काळे सरांचा आशीर्वाद. करायचे सेकंड मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार